फायनल मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सालोटा आणि साल्हेरची गड भटकंती करण्यासाठी. या साल्हेर वाडीतून आता आपण ट्रेक सुरू केलेला आहे. जवळजवळ 1 तास झालेला आहे. आम्ही गाडी पार्क केली तिथे आणि थोडं हळूहळू चालतोय पुढे. आत्ता वाजले दुपारचा 1 आणि आत्ताच आम्ही जस्ट गड चढायला सुरुवात केलेली आहे. आजचा आमचा मुक्काम साल्हेर गडावरती असणार आहे. तर या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला साल्हेर फोर्ट आणि सालोटा फोर्टची पूर्ण माहिती भेटणार आहे. आम्ही रात्री तिथे राहणार आहोत. ही पूर्ण भटकंती कशी असणार आहे ही या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. सो हे नमस्कार मित्रांनो, मी सुची शिवण आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन का झकास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. चला आम्ही शूट करत करत चाललोय आणि बाकीचे आपले जे 5 जण आहेत ते पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही हळूहळू चालतोय. माझ्याबरोबर प्रीतम आहे मागे. सो महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा साल्हेर किल्ला. सो मी खूप एक्सायटेड आहे हा किल्ला करण्यासाठी, कारण खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं. फायनली प्लॅनिंग आमचं सक्सेस झालेलं आहे आणि ते पण 2 दिवसासाठी. फेब्रुवारी महिना असल्या कारणाने खूप ऊन आहे. सकाळची खूप थंडी जाणवत होती, पण आता बिलकुल थंडी नाही आहे. साल्हेर वाडीतून जेव्हा गड चढायला सुरुवात करतो त्यावेळेला थोडा वेळ आपल्याला सपाट भागावरून चालावं लागतं आणि नंतर इथे तुम्हाला मध्ये खिंड दिसते. हा जो दिसतोय तो सालोटा फोर्ट आणि हा जो दिसतोय तो साल्हेर फोर्ट. सो पहिला आपण चाललोय सालोटा किल्ल्यावरती. त्या किल्ल्याची भटकंती करणार आणि त्याच्यानंतर आपण रात्री स्टे करायला येणार आहोत साल्हेर किल्ल्यावरती. सो हा पूर्ण आपला जो एक्सपिरियन्स असणार आहे तो खूप धमाल असणार आहे, कारण खूप दिवसानंतर असं रात्रीचं कुठल्या तरी किल्ल्यावरती आम्ही स्टे करायला चाललो. मित्रांनो, एक 10% आम्ही गड चढाई केलेली, म्हणजे सगळा जो चढीचा भाग होता तो जस्ट आम्ही चढायला सुरुवात केली. दुपारचे आता 1:45 वाजलेत. आपले सूर्यनारायणसुद्धा आपल्या डोक्याच्या वरती आहेत, त्यामुळं खूप दम लागतो आहे. अशा वेळी एक काम करा, तोंडामध्ये एक गोळी घ्या, स्वीटपणा येईल. आणि चढाई करताना कोणाशी गप्पा मारत चढू नका. आपलं तोंड बंद ठेवा आणि श्वास हा नाकाने घ्या, तोंडाने बिलकुल घेऊ नका. याने काय होईल की तुम्हाला दम कमी लागेल आणि तुम्ही चढताना तुम्हाला थकवा जाणवणार नाही. ह्या गोष्टीची नक्की तुम्ही नोंद घ्या की चढाई करताना, आपण ट्रेक करताना न बोलता चढणं गरजेचं आहे. आता आम्ही बोलतो आहे कारण ते कामच आहे, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे. पण मलासुद्धा चालताना मी जेव्हा बोलतो आहे, चढताना मी जेव्हा बोलतो मला खूप दम लागतो. पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती देणंसुद्धा खूप गरजेचं आहे, त्यामुळे बोलावं लागतं. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेक तुमचा इझी होऊन जाईल. आणि एक मित्रांनो, 1.5 तासानंतर आपण ह्या खिंडीमध्ये येऊन पोचलो आहे. ही खिंड आता आपल्याला पार करायला किती वेळ लागतं आता बघू आपण. माझ्या म्हणण्याप्रमाणे एक अर्धा तासात ती पूर्ण चढून झाली पाहिजे, पण ऊन जास्त असल्या कारणाने माहीत नाही आम्हाला किती वेळ लागतो. दगडं मोठी आहेत, त्यामुळे शूज ट्रेक करताना चांगले पाहिजेत, नाहीतर पाय मुरगळू शकतो. मित्रांनो, अर्धा तास झाला आम्ही चढतोय. दमतो ह्या कारणाने, कारण खूप ऊन आहे आणि जी गडावरती जाणारी जी पायवाट आहे ती एकदम खाच खाल्ल्यांची आहे.
फायनली 50 मिनटं लागली आम्हाला ती खिंड पार करायला. आणि आम्ही ती खिंड पार करून आता जस्ट मधल्या भागात पोहोचलो आहे, जिथून डाव्या साईडचा जो रस्ता आहे, जी पायवाट आहे ती जाते साल्लेर किल्ल्याकडे, आणि जी उजव्या साईडची पायवाट आहे ती जाते सालोटा किल्ल्याकडे. तर आता आपण प्रथम करणार आहोत सालोटा किल्ला. खूप दम लागला आहे. पाठीवरती 60 किलोच्या आमच्या बॅगेज आहेत. 60 किलोची बॅग घेऊन साल्लेरसारख्या किल्ल्याची चढाई करणं म्हणजे नक्कीच खायचं काम नाही. 15-20 मिनटाच्या विश्रांतीनंतर आता आम्ही परत एकदा सालोटा किल्ल्याची चढाई सुरू केलेली आहे. आता वाजले दुपारचे 3. एक अंदाज आहे की आम्ही 1 तासामध्ये वरती चढू. एक 15-20 मिनटं वरती एक्सप्लोर करू सगळं, आणि त्याच्यानंतर लगेच उतरून आपल्या मागचा जो साल्लेर किल्ला आहे तो चढायला घेऊ. सो मित्रांनो, आपल्याला पहिला दरवाजा लागलेला आहे. ह्याला आपण गोमुखी महादरवाजा म्हणू शकतो, कारण तो गोमुखी आकाराचा आहे. पूर्ण जो हा महादरवाजा आहे तो पूर्ण दगडाने मिटून गेलेला आहे. पण हा गोमुखी महादरवाजा आहे. आता मी खालून बघत होतो तर आम्हाला हा दरवाजा ह्या गडाचा कुठे दिसतच नव्हता. आम्ही शोधत होतो कुठे असेल. मी पायवाट्याने सरळ वरती आलो, आणि फायनली जेव्हा आम्ही इथे पोहोचलो महादरवाजाच्या इथे, तेव्हा आम्हाला कळलं की हा महादरवाजा आहे. म्हणजे काय त्यावेळची रचना होती गडांची बघा मित्रांनो, की महादरवाजा कुठे आहे, दरवाजा नक्की आपल्या गडांचे कुठे असतात हे शत्रूला दिसू नयेत म्हणून खरं तर हे असे गोमुखी दरवाजांची रचना केलेली आहे. आणि मित्रांनो बघताय, हा बघा, हा पूर्ण महादरवाजा आहे, आणि इथेच पूर्ण असे दगडं येऊन त्या तिथे अडलेत ह्या दरवाजामुळे. नाहीतर ही सगळी दगडं इथे पोचली असती ह्या ठिकाणी, आणि इथे येऊन थांबली असती. रस्ता पूर्ण बंद झाला असता. दुसरा आपल्याला दरवाजा भेटलेला आहे. तिथून थोडं पुढे गेल्यानंतर एक पाण्याचं टाकं सुद्धा भेटेल,
आता तिथे जिथे आपण महादरवाजा चढलो तिथे साईडला एक छोटंसं पाण्याचं टाकं होतं, पण त्याच्यापेक्षा मोठं आणि पिण्यायोग्य पाणी इथे आहे. मित्रांनो, एवढी वर्ष झाली शिवकालीन हे आपले गडकिल्ले, आपल्या स्वराज्यातले गडकिल्ले, आपल्या महाराजांनी जिंकलेले गडकिल्ले, आपल्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी एक करून 1,00,000 मुघलांना आपल्या 20,000 मावळ्यांनी सपासप कापून हे दोन्ही किल्ले जिंकून घेतले, किल्ले सालेर आणि किल्ले सालोटा. ह्या दरवाजाची तुम्ही रचना बघताय, आजही तो भक्कम अवस्थेत उभा आहे. तुम्ही त्याची रचना बघाल तर अजूनही तुम्ही दरवाजा बघाल तर त्याला काही झालेलं नाही. मित्रांनो, बघताय तुम्ही वरती शेवाळी आहे, पण खाली एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे, थंडगार पाणी, नैसर्गिक पाणी, जे फिल्टर करायची अजिबात गरज नाही. एकदम थंडगार आहे. एकदम थंडगार पाण्याचा आनंद घेऊन राहिलेला सालोटा पूर्ण करतोय. आता जरा पाणी पिऊन जीवात जीव आले परत. हे पाण्याचे टाकेच आहेत, फक्त आता उन्हाळ्यामध्ये ते सुकलेले आहेत. 1 2 3 4 5 आणि हा 6. तिथे आपण थंडगार पाणी प्यायल्यानंतर आपण येऊन पोचलो ह्या 3ऱ्या दरवाजाच्या इथे. आपण 3रा दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे, बघूया. बघताय तुम्ही, ह्या 3ऱ्या दरवाजाची सुद्धा रचना खूप सुंदर आहे. आणि जसं की दरवाजातून आपण पुढे गेल्यानंतर सरळ पायऱ्या लागतात. या बस, आता मी पूर्ण पोचलो आहोत. फक्त हा जो वरचा भाग दिसतोय तिथे आम्हाला जायचं आहे. म्हणजे एक 10 ते 15 मिनटं लागतील तिथे पोहोचायला. आणि वाजले संध्याकाळचे 4:30. आता माहीत नाही की आपण साल्हेरवरती किती वाजता पोहोचू नक्की, पण कदाचित अंदाजसुद्धा होऊ शकतोय. इथे बघा, इथे पण एक टाका आहे, पण त्याचं पाणी पिण्यायोग्य नाही आहे. सगळं कचरा पडला आहे आणि गदूळ झालेलं आहे, त्यामुळं हे पिण्यायोग्य नाही. मगाचं पाणी मस्त होतं, म्हणजे एकदम थंडगार. सो आता आपण वरती जाऊया उच्च शिखरावर. आणि फायनली मित्रांनो, आपण सालोट्याच्या पूर्ण उंच भागावरती आलेलो आहोत. माहिती आहे माझा तुम्हाला आवाज येत नसेल, फुल हवा चालू आहे, पण हा आहे पूर्ण त्याचा उंच शिखर सालोट्याचा. आणि माझ्या मागे दिसतो तो किल्ले साल्हेर. आणि आता आपण इथून लगेचच निघणार आहोत साल्हेर किल्ल्याची भटकंती करायला, कारण आपले सूर्यनारायण आता हळूहळू अस्ताला चाललेले आहेत. सो एकदम टॉप लागून भारी वाटतंय. एवढी मेहनत लागली इथपर्यंत यायला. मित्रांनो, 60 किलोची बॅग घेऊन वरती येणं खायची कामं नाही. मग विचार करा, त्या काळचे मावळे एक तलवार, पाठीवरती एक ढाल आणि हातात भाला घेऊन कसे इथून जखमी अवस्थेत युद्ध करायला जायचे. फक्त विचार करा, कल्पना करा. सो फायनली एकदम भारी वाटतंय. आणि मला वाटतंय की आपला हा सालोटा ब्लॉग आपण इथेच संपवायला पाहिजे, कारण गडाची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण याच्या 2ऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत, जी की असणार आहे साल्हेर गडाची. सो मित्रांनो, इथपर्यंत हा सालोटाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करून सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.